बघा, जिथे साप राहतो सापाचं घर म्हणतात, इकडे आम्ही सापाला सोडतो. खरं तर हे काय सापाचं घर वगैरे नाही आहे, वारूळ म्हणतात त्याला. आणि एकतरी सोडून गेलेलं असेल आणि परत काहीतरी असं असेल त्याच्यामध्ये काय नसेल तर त्याला जागा भेटली सापाला तर हो हे बघा, तो साईडला निघून गेला. असं वारूळमध्ये घुसला वगैरे असं काही नाही आहे. आणि ह्याची काही ठिकाणी पूजा वगैरे पण करतात वारूळची. आणि मातीसुद्धा काही ठिकाणी पूजेला यूज करतात. हे झालं श्रद्धेचं वगैरे भाग. पण असं काही नाही आहे की सापाचं घर वगैरे साप इथे राहतो असं काही नाही आहे. तिकडे समजा मुंग्या वगैरे किंवा घुसी वगैरे सुद्धा बिळं वगैरे केलेले असतात घराकडे, किंवा इकडे सुद्धा असं वारूळ आहे. ह्याच्यामध्ये जर काहीच नसेल, खाली असेल आणि जायला त्याला जागा भेटली, सेफ वाटलं तर तो जाऊ शकतो, असं काही नाही आहे. आणि हेच आहे की असं आमच्या घराकडे सुद्धा बिळं वगैरे असतात, मग ते बिळांमध्ये वगैरे साप येतात आणि जातात. खायला वगैरे मिळालं, शेल्टर गावलं तर तो साप राहतो आणि जातो. आणि मुंग्या लागले की मग साप तर थांबत नाही, निघूनच जातो. तर असं तो साप इकडे मी सोडला पण तो त्या साईडला निघून गेला. तर हे एक चांगली गोष्ट झाली, तुम्हाला नक्की कळालं असेल. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब.